नमस्कार. निवृत्तीवेतन नियामक मंडळ अर्थात PFRDAने गुरुवारी एकीकृत निवृत्तीवेतन योजनेवर शिक्कामोर्तब केली आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम 12 महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या 50% निश्चित निवृत्तीवेतन हे मिळवता येणार आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत म्हणजेच NPS अंतर्गत सामील जेवढे काही कर्मचारी असतात किंवा जे केंद्र सरकारी कर्मचारी त्या अंतर्गत येतात त्यांना सरकारने 24 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या UPS अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय त्यांच्यासाठी खुला करण्यात आलेला आहे, असे PFRDAने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हे नवीन नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू असतील. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सर्व श्रेणींसाठी नोंदणी आणि दाव्याचे अर्ज 1 एप्रिल 2025 पासून प्रोटीन CRA म्हणजेच वेबसाईट त्याची बघा https://npscra.nsdl.co.in च्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध असतील. कर्मचाऱ्यांना अर्ज प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सूचनेनुसार कर्मचाऱ्याला समजा सेवेतून काढून टाकले केल्यास किंवा राजीनामा जरी दिला असल्यास त्यांना UPS हा पर्याय उपलब्ध असणार नाही. शिवाय पूर्ण खात्रीशीर लाभाचा दर हा अंतिम 12 महिन्याच्या मासिक सरासरीमधील मूळ वेतनाच्या 50% असेल, जो निवृत्तीपूर्वीच लगेचच असेल. आणि NPS अंतर्गत बाजार परताव्याशी निगडीत किमान ही 25 वर्षाची सेवा त्याच्यासाठी पात्र पाहिजे. या अधिसूचनेमुळे 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2004 पासून लागू झालेले UPS आणि NPS यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल, असे माननीय पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने UPSला मंजुरी दिलेली आहे. जानेवारी 2004 पूर्वी लागू असलेल्या जुन्या निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत म्हणजेच OPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षातील मूळ वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती म्हणून त्या कर्मचाऱ्याला अदा केली जात असते. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.